महत्त्वाची बातमी मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या जी.आर विरोधात आज नागपुरात ओबीसींचा मोर्चा निघणार आहे। तर जी.आर रद्द करावा या मागणीसाठी ओबीसींनी हा मोर्चाचा या ठिकाणी आक्रमक पवित्रा घेतलाय। तर मोर्चामध्ये ओबीसी संघटना मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे कळतं। नागपुरातल्या यशवंत स्टेडियम ते संविधान चौक या दरम्यान हा मोर्चा निघेल। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून। गजानन, या मोर्चा संदर्भातले काय अधिकचे अपडेट्स? नक्कीच जरांगे पाटील यांचं आंदोलन मागे घेण्यासाठी 2 सप्टेंबरला काढलेला जी.आर रद्द करावा या मागणीसाठी आज सकल ओबीसी महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि 2 सप्टेंबरचा जी.आर या ठिकाणी लावलेला आहे। हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूया। जरांगे पाटील यांच्यासाठी काढलेला जी.आर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि त्या जी.आरवर भल्या मोठ्या याच्यात काळ्या यांनी फुली मारण्यात आलेली आहे आणि 2 गोष्टी हायलाइट करण्यात आलेल्या आहे की मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र ज्याचा विरोध सकल ओबीसी महामोर्चा करतोय आणि जी समिती गाव पातळीवर नेमलेली आहे त्याचा विरोध करत या ठिकाणी मराठा समाजासाठी 2 सप्टेंबरला जो जी.आर काढला तो का जी.आर आहे असा उल्लेख करत या ठिकाणी त्या जी.आरवरच फुली मारण्यात आलेली आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। संविधान चौकामध्ये सकल ओबीसी महामोर्चाची सभा आहे आणि या सभेच्या स्टेजच्या अगदी बाजूला हा जी.आर जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे, फुली मारण्यात आलेली आहे। हा मंच संपूर्ण या ठिकाणी आपण बघतोय एकच मिशन ओबीसी आरक्षणाचे संरक्षण अशा प्रकारचे ब्रीदवाक्य या होर्डिंग्सवर लावण्यात आलेले आहे। 2 सप्टेंबरचा का जी.आर रद्द करावा या मागणीसाठी हा संपूर्ण मोर्चा आहे आणि परत एकदा ज्या मागणीसाठी मोर्चा आहे जो जी.आर रद्द करावा या मागणीसाठी हा मोर्चा आहे तो जी.आरच या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि जी.आरवर काळ्या याच्यात फुली मारण्यात आलेली आहे की एकच मिशन आहे की हा जी.आर रद्द करावा आणि त्यासाठीच काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात हा मोर्चा होणार आहे। बहुतांश विदर्भातील काँग्रेसचे आमदार खासदार या ठिकाणी सहभागी होईल कारण की प्रतिभा धानोरकर यांचे होर्डिंग्स या मंचाच्या ठिकाणी। नक्कीच गजानन, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं वेळोवेळी जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।